वा, छान गायलास रे, सुंदर. म्हणजे तुझा जो रॉ अंदाज होता किंवा सूर ताल यांच्यातला जो मेळ होता ना, अगदी योग्य होता. म्हणजे माझ्याशी तुलना होईल इतपत योग्य नव्हता, पण तरी तू चांगला गातोस. म्हणजे तुझ्यावरनं मला ना माझ्या पूर्वीचे दिवस आठवले. आणि मला वाटतं ना, तू तसं मला फॉलो करणं गरजेचं आहे. इंस्टाग्राम फॉलो करण्यापेक्षा तू मला फॉलो कर, तुझं भलं होईल. आता तुझ्या चेहऱ्यावर छोटीशी जी स्माईल आली होती ना, तीच स्माईल जेव्हा मी पूर्वी गायचो ना, तेव्हा सगळ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मला ती स्माईल दिसायची. आणि हे फळ का मिळायचं? मी रोज पहाटे उठायचो, स्वतःच्या गुरूंचं स्मरण करायचो आणि मग रियाजाला बसायचो. मला वाटतं तुलाही ते करणं गरजेचं आहे. तुला म्हणून सांगतो, मला हैदराबादच्या निजामांनी मला गाण्याचं आमंत्रण दिलं होतं. कोणी? हैदराबादच्या निजामानं मला आमंत्रण दिलं होतं. तुलाही देतील आमंत्रण, तू चांगलाच गातोस. परंतु थोडी मेहनत पाहिजे, थोडा रियाज असून तुला करायला हवा. तर अप्रतिम गाशील, वादच नाही. तुला सांगतो, मी पूर्वी मॅरेथॉनमध्ये, म्हणजे पळण्याच्या नाही, पळण्याच्या नव्हे, गाण्याच्या मॅरेथॉनमध्ये सलग 12 तास गायलो होतो. किती? 12 तास. आणि त्यानंतर काय घडलं? सगळे प्रेक्षक उभे राहिले आणि 12 मिनिटं टाळ्या वाजल्या. त्याच्यानंतर 12 मिनिटं. किती? 12 मिनिटं. शेवटी सगळे प्रेक्षक मला म्हणायला लागले, अहो प्लीज तुम्ही गाणं थांबवा आता, अहो खरंच गाणं थांबवा, अहो तुमच्या गळ्याला त्रास होईल हो. मी म्हटलं नाही, पण शेवटी प्रेक्षकांचं मन राखायला हवं की नाही, म्हणून मी थांबलो. पाण्याचा एक घोट देखील घेतला नाही मी, एक घोट सुद्धा नाही. म्हटलं नाही, ही जिद्द पाहिजे, जिद्द पाहिजे. कळलं का? सगळं काही होईल. आणि तू मला स्मरण कर पहाटे, मला म्हणण्यापेक्षा तुझ्या गुरूंचं स्मरण कर आणि रियाज कर. त्याचा खूप छान फळ मिळेल तुला. म्हणजे तुला सांगतो, मी जेव्हा गायचो ना माझ्या काळात, सकाळी जर का ऑडिटोरियम मध्ये बोर्ड लागला की माझं गाणं आहे, संध्याकाळी फुल, संध्याकाळी फुल. काय दाद मिळायची, काय दाद मिळायची माझ्या गाण्याला. तुलाही मिळेल. तू मला फॉलो कर, असं मला प्रामाणिक वाटतं. म्हणजे कोणाला तरी कर, पण मला केलंस तर तुझं आयुष्य घडेल. बाकी माझे आशीर्वाद आहेतच. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. धन्यवाद.